नमस्कार शेतकरी मित्रांनो, दरवर्षी वापरल्या जाणारं 10-26-26 या खताविषयी आपल्याला माहिती आहे का? चला तर मग या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नेमकी हे खत कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये चालत असतं, या खतामध्ये कोणकोणते घटक आपल्याला बघायला मिळत असतात, कोणकोणते घटक किती प्रमाणात असतात, व वापर केव्हा करावा किंवा याचा वापर आपण कोणकोणत्या पिकासाठी केला पाहिजे. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हटलं तर आपण या खताला कोणकोणत्या खतासोबत मिक्स करून आपल्या शेताला भेसळ डोस टाकू शकतात. तर चला तर मग 10-26 बद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यामध्ये आपल्याला मुख्य 3 घटक बघायला मिळत असतात, जे की म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश म्हणजेच पोटॅश. आता प्रत्येक घटकाचं कार्य हे वेगवेगळं असतं. जसं की नत्र हे पिकाच्या वाढीसाठी, पिकाला हिरवेगार ठेवण्यासाठी व प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगल्या प्रकारे होण्यासाठी नत्र हे काम करत असतं. आणि त्यासोबतच स्फुरदचं जे काम आहे तर ते थोडं वेगळं असतं, जे की म्हणजे आपल्या पिकाची जी काही पांढरी मुळी असेल ती चांगल्या प्रकारे विकसित होण्यासाठी स्फुरद हे काम करत असतं. व पोटॅशचं कार्य जे आहे तर ते पिकाच्या ज्यावेळेस दाण्या भरण्याच्या अवस्थेमध्ये जास्त काम करत असतं, जे की दाण्याची चकाकी देखील वाढत असतं, सोबतच दाण्याचं वजन देखील वाढवण्यासाठी व दाणा भरण्यासाठी जास्त मदत करत असतं. आता यामध्ये घटक किती प्रमाणामध्ये बघायला मिळत असतात, जे की नत्र आपल्याला 10% बघायला मिळत असतं व स्फुरद आणि पालाश जे की आपल्याला 26% बघायला मिळत असतं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे की याचं प्रमाण एकरी आपण किती वापर केला पाहिजे. जर कधी आपल्याला पेरणी करायची असेल तर पेरणीसाठी आपण 50 ते 100 किलोपर्यंत म्हणजे 2 बॅग आपण पेरणीसाठी वापर करू शकतात. त्यासोबतच या खताला आपण कोणकोणत्या खतांसोबत वापर करू शकतात, जसं की आपण याचा वापर दाणेदारमध्ये देखील करू शकतो किंवा SSP सोबत, DAP सोबत, मायक्रोन्यूटन सोबत देखील याचा वापर आपण करू शकतात. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, याचा फायदा आपल्याला कोणकोणत्या पिकामध्ये होत असतो तर 10-26-26ला आपण जर कधी ऊस असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, अद्रक असेल, हरभरा असेल किंवा अन्य पीक असेल, यामध्ये आपण वापर केला तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला नक्की बघायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, 10-26-26 हे एक बेस्ट कॉम्बिनेशन असणारं खत आहे. त्याचा वापर आपण कुठल्याही पिकामध्ये केला तर जबरदस्त रिझल्ट आपल्याला नक्की मिळत असतो. बाकी शेतकरी मित्रांनो, शेती संबंधित अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.